श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 41वा सर्ग वाचूया. सगराच्या आज्ञेने अंशुमानाचे रसातलात जाऊन घोड्याला घेऊन येणे आणि आपल्या चुलत्यांच्या निधनाचे वृत्त सांगणे. रघुनंदन पुत्रांना जाऊन बरेच दिवस झाले असे पाहून राजा सगराने आपल्या नातवास अंशुमानास, जो आपल्या तेजाने दैदिप्यमान दिसत होता, त्याला म्हटले, वत्सा, तू शरवीर, विद्वान आणि पूर्वजांप्रमाणे तेजस्वी आहेस. तूही आपल्या चुलत्याच्या मार्गाचे अनुकरण कर आणि त्या चोरांचा पत्ता लाव. त्यांनी माझ्या यज्ञाच्या घोड्याचं अपहरण केलेलं आहे. हे बघ, पृथ्वीच्या आत मोठमोठे बलवान जीव राहतात. तेव्हा त्यांच्याशी टक्कर देण्यासाठी तू तलवार व धनुष्यही घेऊन जा. जे वंदनीय असतील त्यांना प्रणाम कर आणि जे तुझ्या मार्गात विघ्न आणत आहेत त्यांना मारून टाक. असे करून मनोरथ सफल करूनच परतून ये आणि माझा हा यज्ञ पूर्ण कर. महात्मा सगराच्या या सांगण्यावरून लवकरच पराक्रमी वीर अंशुमन धनुष्य तलवार घेऊन निघाला. नरश्रेष्ठ त्याच्या महामनस्वी काकांनी पृथ्वीच्या आत जो मार्ग बनवून दिला होता त्यावरच तो राजा सगराकडून प्रेरित होऊन गेला. तेथे त्या महातेजस्वी वीराने एक दिग्गज बघितला. त्याची देव, दानव, राक्षस, पिशाच, पक्षी आणि नाग सर्वच पूजा करत होते. त्याची परिक्रमा करून कुशल विचारून अंशुमानाने त्या दिग्गजास आपल्या चुलत्यांची माहिती आणि घोडा चोरणाऱ्याचा पत्ता विचारला. त्याचा प्रश्न ऐकून परमबुद्धिमान दिग्गजाने याप्रमाणे उत्तर दिले. असमंजस कुमार, तू आपलं काम करून घोड्यासहित लवकरच परतून येशील. त्याचे हे ऐकून अंशुमानाने क्रमाक्रमाने सर्व दिग्गजांना वरील प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. वाक्यातील मर्म जाणणाऱ्या आणि बोलण्यात कुशल असणाऱ्या त्या सर्व दिग्गजांनी अंशुमानाचा सत्कार केला आणि ही शुभकामना प्रकट केली. तू घोड्यासहित परत येशील. त्यांचा हा आशीर्वाद ऐकून अंशुमन लवकर पावले उचलीत जेथे चुलते सगरपुत्र राख होऊन पडले होते तेथे पोहोचला. त्यांच्या वधामुळे अंशुमानाला फारच दुःख झाले. तो अतिशोकाने हमसून रडू लागला. दुःखात बुडालेल्या पुरुषसिंह अंशुमानाने यज्ञाच्या अश्वासही तेथेच चरत असलेले पाहिले. महातेजस्वी अंशुमानाने त्या राजकुमारांना जलांजली देण्याची इच्छा केली, पण तेथे कोठेच जलाशय दिसला नाही. तेव्हा त्याने दूरवर पाहू शकणारी आपली दृष्टी फैलावून बघितले. त्यावेळेस त्या वायुसमान वेगशाली पक्षीराज गरुड दिसले. ते चुलत्यांचे मामा होते. महाबली विनतानंदन गरुडाने अंशुमानास म्हटले, पुरुषसिंहा, दुःख करू नकोस. या राजकुमारांचा वध सर्व जगाच्या चांगल्यासाठीच झाला आहे. विद्वान अनंत प्रभावशाली महात्मा कपिलांनी या महाबली राजकुमारांना जाळून टाकले आहे. यांच्यासाठी तू लौकिक जलांजली देणं उचित नाही. नरश्रेष्ठ महाबाहू, हिमवानाची जी ज्येष्ठ पुत्री गंगा आहे तिच्याच जलाने आपल्या या चुलत्याचं तर्पण कर. ज्या वेळेस लोकपावनी गंगा राखेचे ढीग होऊन पडलेल्या त्या 60,000 राजकुमारांना आपल्या जलाने आप्लावित करील, त्यावेळेस त्या सर्वांना स्वर्गात पोहोचवेल. लोककमनीया गंगेच्या जलाने भिजलेली ही भस्मराशी या सर्वांना स्वर्गलोकी पाठवील. महाभाग वीरा, पुरुष प्रवरा, आता तू घोडा घेऊन जा आणि आपल्या पितामहांचा यज्ञ पूर्ण कर. गरुडाचे हे बोलणे ऐकून अत्यंत पराक्रमी महातेजस्वी अंशुमान घोडा घेऊन लवकरच परत आला. रघुनंदन यज्ञात दीक्षित झालेल्या राजाजवळ येऊन त्याने सर्व वृत्तांत वर्णन केला आणि गरुडाने सांगितलेली गोष्टही सांगितली.
अंशुमानाच्या तोंडून ही भयंकर वार्ता ऐकून राजा सगराने कल्पोक्त नियमानुसार आपला यज्ञ विधिवत पूर्ण केला. यज्ञ समाप्त करून पृथ्वीपती महाराज सगर आपल्या राजधानीस परतले. तेथे येऊन त्यांनी गंगेला आणण्याविषयी बराच विचार केला, परंतु ते काहीच निश्चयाप्रत पोहोचू शकले नाहीत. दीर्घकालपर्यंत विचार करूनही त्यांना कोणताही निश्चित उपाय सुचला नाही आणि 30,000 वर्षापर्यंत राज्य करून ते स्वर्गलोकी गेले. इथे 41वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 42वा सर्ग वाचूया. अंशुमान आणि भगीरथाची तपश्चर्या. ब्रह्मदेवांचे भगीरथास अभिष्ट वर देऊन गंगादेवीस धारण करण्यासाठी भगवान शंकरांना राजी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला. श्रीराम सगराच्या मृत्यूनंतर प्रजाजनांनी परमधर्मात्मा अंशुमानाला राजा बनविण्याची सदिच्छा प्रकट केली. रघुनंदन अंशुमान मोठे प्रतापी राजा झाले. त्यांच्या मुलाचे नाव दिलीप होते. तोही एक महान पुरुष होता. रघुकुलास आनंदित करणाऱ्या वीरा अंशुमान दिलीपाला राज्य देऊन हिमालयातील रमणीय शिखरावर निघून गेला आणि तेथे अत्यंत कठोर तपश्चर्या करू लागला. महान यशस्वी राजा अंशुमानाने त्या तपोवनात जाऊन 32,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. तपश्चर्येने संतुष्ट झालेल्या त्या नरेशाने तेथेच शरीराचा त्याग करून स्वर्गलोक प्राप्त करून घेतला. आपल्या पितामहांच्या निधनाचा वृत्तांत ऐकून महातेजस्वी दिलीपही दुःखी होत असत. आपल्या बुद्धीने विचार करून ते कुठल्याही निश्चयाप्रत पोचू शकले नाहीत. ते नेहमी याच चिंतेत मग्न असत की कोणत्या प्रकारे पृथ्वीवर गंगादेवींचे उतरणे संभवनीय होते, अशी त्यांना गंगाजलाची जलांजली द्यावी आणि कशा प्रकारे मी माझ्या त्या पितरांचा उद्धार करू. नेहमी याच सर्व चिंतामध्ये मग्न असलेल्या राजा दिलीपाला, जो आपल्या धर्माचरणाने फार विख्यात होता, त्याला भगीरथ नावाचा एक पुत्र झाला. महातेजस्वी दिलीपने बऱ्याच यज्ञांचे अनुष्ठान आणि 30,000 वर्ष राज्य केले. पुरुषसिंह पितरांच्या त्या उद्धारासंबंधी कोणताही निश्चय न होताच राजा दिलीप रोगाने पीडित होऊन मृत्यू पावला. पुत्र भगीरथाला राज्यावर बसवून नरश्रेष्ठ राजा दिलीप आपल्या पुण्यकर्माच्या प्रभावामुळे इंद्रलोकात गेला. रघुनंदन धर्मात्मा राजर्षी महाराज भगीरथास संतान नव्हते. ते संतान प्राप्तीची इच्छा धरीत होते. तरीही प्रजा व राज्याच्या रक्षणाचे काम मंत्र्यांवर सोपवून गंगेस पृथ्वीवर उतरविण्यासाठी प्रयत्नात मग्न झाले आणि गोकर्ण तीर्थावर मोठ्या तपश्चर्येस बसले. महाबाहू ते आपल्या दोन्ही भुजावर उचलून पंचाग्नीचे सेवन करायचे आणि इंद्रियांना काबूत ठेवून 1 महिन्याने आहार घेत असत. याप्रमाणे घोर तपश्चर्येत मग्न झालेल्या महात्मा राजा भगीरथाची 1000 वर्षे निघून गेली. त्यामुळे प्रजेचे स्वामी भगवान ब्रह्मदेव यांच्यावर फारच प्रसन्न झाले. पितामह ब्रह्मदेवांनी देवांबरोबर तेथे येऊन तपश्चर्या करणाऱ्या भगीरथास सांगितले, महाराज, तुमच्या या उत्तम तपश्चर्येनं मी फार प्रसन्न झालो आहे. श्रेष्ठ व्रताचं पालन करणाऱ्या नरेश्वरा, तू कोणताही वर माग. तेव्हा महातेजस्वी महाबाहू भगीरथ हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्या सर्व लोक पितामह ब्रह्मदेवांना म्हणाले, भगवन, जर माझ्यावर प्रसन्न झाला असाल आणि जर या तपश्चर्येचं कोणतं उत्तम फल असेल तर सगराच्या सर्व पुत्रांना माझ्या हातून गंगाजल प्राप्त होऊ दे. त्या महात्म्यांच्या भस्मराशीला गंगेच्या जलानं भिजल्यावर माझ्या त्या सर्व प्रपितामहांना अक्षय स्वर्ग मिळू दे. देव, मी संततीसाठी आपल्याकडे प्रार्थना करीत आहे. आमची कुलपरंपरा कधी नष्ट न होऊ दे. भगवान, माझ्याकडून मागितला गेलेला उत्तम वर
संपूर्ण इक्ष्वाकू वंशाला लागू झाला पाहिजे. राजा भगीरथाने असे सांगितल्यावर सर्व लोकपितामह ब्रह्मदेवांनी मधुर अक्षरांच्या परम कल्याणकारी गोड वाणीत म्हटले, इक्ष्वाकू वंशाची वृद्धी करणाऱ्या महारथी भागीरथा, तुझे कल्याण असो. तुझं हे महान मनोरथ याच रूपात पूर्ण होऊ दे. राजन, ही आहे हिमालयाची ज्येष्ठ पुत्री हैमवती गंगा. हिला धारण करण्यासाठी भगवान शंकरांना तयार कर. महाराज, गंगेचा वेगही पृथ्वी सहन करू शकणार नाही. माझ्या मतानं त्रिशूलधारी भगवान शंकराशिवाय कोणी नाही की जो गंगेला धारण करू शकेल. राजाला असे म्हणून लोकस्रष्टा ब्रह्मदेवांनी भगवती गंगेलाही भगीरथावर अनुग्रह करण्यास सांगितले. यानंतर ते संपूर्ण देव आणि मरुद्गणांबरोबर स्वर्गलोकी निघून गेले. इथे 42वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 43वा सर्ग वाचूया. मंडळी, काही चूक भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.